नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 9वी इंग्लिश लेसन 3.4 थिंक बिफोर यू स्पीक याचे मराठीमध्ये भाषांतर म्हणजेच मराठीमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे। त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, म्हणजे नवनवीन आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। तर चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्या लेसनचं नाव आहे थिंक बिफोर यू स्पीक। थिंक म्हणजे विचार करणे, बिफोर म्हणजे अगोदर आणि स्पीक म्हणजे बोलणे, म्हणजे बोलायच्या आधी विचार करा असं याचं शीर्षक आहे। चला बघूया फर्स्ट स्टांजा। मॅन वॉज मीन टू लिसन मोर अँड टॉक लेस। मनुष्य म्हणजे ऐकावं जास्त आणि बोलावं कमी। दॅट इज वाय ॲज द ग्रेट ब्रिटिश स्टेटमॅन बेंजामिन डिझरायली said, nature has endowed man with 2 ears and 1 mouth. तो म्हणतो की माणसाने जास्त ऐकायला पाहिजे आणि बोलायला कमी पाहिजे। त्याच्यामुळे जो ब्रिटिश स्टेटमॅन म्हणजे ब्रिटिश कथाकार किंवा आपण त्याला म्हणू शकतो कादंबरीकार, ठीक आहे, तो जो ब्रिटिश व्यक्ती आहे बेंजामिन डिझायरी, त्याने म्हटलं आहे की त्याच्यामुळे आपल्याला निसर्गाने काय दिलं आहे, 2 कान दिलेले आहे आणि एकच तोंड दिलेलं आहे। If man was meant to talk more and listen less, he would have 2 mouth and only 1 ear. जर माणसाला जास्त बोलायचं असतं आणि कमी ऐकायचं असतं तर आपल्याला निसर्गाने 2 तोंड दिलेले असते आणि एकच कान दिलेला असता। Imagine how we would have looked. कल्पना करा की आपण कसे दिसलो असतो। How strange with 2 mouths on the 2 sides and 1 ear at the center. कसे दिसलो असतं बघा, कल्पना करा किती विचित्र, दोन्ही बाजूला आपले तोंड असते आणि मध्यभागी आपला कान। सेकंड स्टांजा, अँड माइंड यू, आणि तुम्हाला सांगतो द इयर्स आर लाईक फनल, आणि आपले जे कान आहे ते एखाद्या फनल प्रमाणे, फनल म्हणजे नरसाळे, ठीक आहे, ओपन ऑल द टाइम, म्हणजे आपले जे कान आहे ते नरसाड्याप्रमाणे नेहमी उघडेच असते। नरसाडे म्हणजे की जे आपण पेट्रोल डिझेल किंवा काही म्हणजे एका बाटलीतून दुसऱ्या बाटलीसाठी वापरतो, किंवा आपण फनल म्हणजे आपल्या प्रयोगशाळेमध्ये पण तुम्ही बघितलं असेल, ठीक आहे। तर तशा प्रकारचं जे फनल आहे त्याप्रमाणे आपले कान नेहमी उघडे असते। देर इज नो डोअर विथ विच यू कॅन क्लोज देम। तिथं कोणताच प्रकारचं झाकण नाही आहे किंवा त्याला दरवाजा नाही आहे की आपण त्याला बंद करू शकतो आपल्या कानांना। व्हेअरॅज इफ यू हॅव टू स्पीक इव्हन 1 सिंगल वर्ड दॅट वर्ड मस्ट पास थ्रू 2 वॉल्स। म्हणजे जर तुम्हाला एखादा शब्द सुद्धा बोलायचा असला तर तो शब्द 2 भिंतींमधून जावा लागतो त्या शब्दाला। 2 फेन्सेस, 2 भिंती म्हणजे 2 कुंपणं। देर इज फर्स्टली द फेन्स ऑफ दिस 2 रोज ऑफ टीथ। पहिलं कुंपण म्हणजे आपल्या 2 दात, म्हणजे 2 दातांच्या रांगा ज्या आहेत त्यांचं कुंपण, ठीक आहे। देर इज सेकंडली द फेन्स ऑफ 2 लिप्स, आणि दातांच्या कुंपणानंतर दुसरं कुंपण येतं ते म्हणजे आपल्या ओठांचं। बिफोर अ वर्ड कॅन बी स्पोकन इट हॅज टू पास, इट हॅज टू पियर्स थ्रू दिस 2 वॉल्स। एखादा शब्द आपल्याला बोलायच्या अगोदर त्या शब्दाला या दोन्ही कुंपणांच्या आरपार निघावं लागतं, थ्रू दिस 2 फेन्सेस, ह्या 2 कुंपणांमधून। देअरफॉर वी मस्ट थिंक ॲट लिस्ट ट्वाइस बिफोर वी अटर अ वर्ड। त्यामुळे आपण एखादा शब्द बोलायच्या अगोदर कमीत कमी 2दा तरी विचार केला पाहिजे की आपण बोलायला पाहिजे की नाही पाहिजे हा शब्द। अ व्हेरी वाईज मॅन वन्स रिमार्क दॅट ऑफ द अनस्पोकन वर्ड यू आर अ मास्टर। एका हुशार किंवा एका तज्ज्ञ व्यक्तीने म्हटलं आहे की न बोललेल्या शब्दांचे तुम्ही मालक आहात। म्हणजे एखादा शब्द आपण बोलले नाही आहे तर आपल्यावरती की आपण बोलायचा की नाही आला, म्हणजे आपण त्याचे मालक आहे। ऑफ द स्पोकन वर्ड यू आर अ स्लेव। पण जेव्हा आपण एखादा शब्द बोलून टाकतो तो शब्द आपण परत घेता येत नाही, म्हणजे आपण त्याचे काय झालो आहे, गुलाम झालेलो आहेत। म्हणजे बोललेल्या शब्दांचे आपण गुलाम असतो आणि न बोललेल्या शब्दांचे आपण मास्टर असतो। वन्स यू हॅव स्पोकन अ वर्ड यू कॅन नॉट गेट इट बॅक। एखादा शब्द जर तुम्ही बोलले तर तुम्ही त्याला परत घेऊ शकत नाही। डू व्हॉट यू विल, जरी तुमची इच्छा असली तरी आणि तुम्ही काही केलं तरी पण तो शब्द परत येऊ शकत नाही। देअरफॉर यू मस्ट बी व्हेरी केअरफुल अबाउट द वर्ड दॅट यू स्पीक। त्यामुळे तुम्ही एकदम जागरूक काळजीपूर्वक शब्द बोलायला पाहिजे।
वन्स द वर्ड हॅज लेफ्ट युअर लिप्स यू विल नॉट बी एबल टू गेट इट बॅक. एकदा जर शब्द तुमच्या ओठांच्या बाहेर पडले म्हणजे ते परत येऊ शकत नाहीत. व्हॉट आर द अनस्पोकन वर्ड्स. आता न बोललेले शब्द म्हणजे काय. दे आर थिंग्स यू वॉन्ट टू से. त्या म्हणजे त्या अशा गोष्टी की ज्या तुम्ही अजून बोललेल्या म्हणजे तुम्हाला बोलायच्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजेच अनस्पोकन वर्ड बट रिमेन अनसेड. म्हणजे तुम्हाला बोलायचं तर आहे पण तुम्ही अजून बोललेलं नाही. ॲज थॉट्स इन युअर माइंड. जसे तुमच्या मनातले विचार. वन्स यू हॅव पुट द थॉट्स इन टू वर्ड्स वन्स द वर्ड हॅव लेफ्ट युअर लिप्स. म्हणजे एकदा जर ते शब्द जे तुमचे विचार आहे ते शब्दांमध्ये रूपांतरित झाले आणि तुमचे जे शब्द आहे तुमच्या ओठांच्या बाहेर पडले यू कॅन नॉट चेंज देम ऑर कंट्रोल देम. तुम्ही त्यांना बदलू शकत नाही किंवा त्यांना थांबवू शकत नाहीत. अ यंग मॅन वेंट टू हिज स्पिरिच्युअल टीचर. एकदा एक तरुण व्यक्ती एका आध्यात्मिक गुरुकडे गेला. अँड सेड आणि म्हणाला आय हॅव स्पोकन व्हेरी हार्श अँड अनकाइंड वर्ड्स टू माय फ्रेंड अँड ही इज डीपली हर्ट. मी माझ्या मित्राला एकदम कठोर आणि निष्ठुर असे शब्द बोललेलो आहे आणि त्यामुळे तो एकदम दुखावला गेलेला आहे. आय एम अफ्रेड आय हॅव लॉस्ट माय फ्रेंडशिप विथ हिम. मला तर भीती वाटते की कदाचित आमची जी मैत्री ते तुटून जाऊ शकते. हाऊ कॅन आय मेक अमेंड्स. तर मी ही गोष्ट कशी सुधरवू शकतो किंवा याची भरपाई कशी करू शकतो. द वाईज टीचर गेव हिम अ फ्रेश शीट ऑफ ब्लँक पेपर अँड अ पेन. त्या गुरुने त्याला एक कोरा कागद आणि पेन दिला. ही सेड टू द यंग मॅन राईट डाऊन धिस पेपर ऑल द हार्श थिंग्स यू सेड टू हिम. बरं ह्या पेपरवरती तू तुझ्या मित्राला बोललेल्या सर्व ज्या कठोर किंवा निष्ठुर शब्द आहे ते सर्व इथं लिहून काढ. द यंग मॅन डीड ॲज ही वॉज टोल्ड अँड शोड द पेपर टू द टीचर. तर तरुण व्यक्तीने तसंच केलं जसं त्या गुरुने त्यांना सांगितलं होतं. Now tear off this sheet of paper into as many small bits as you can, the wise teacher said. तर ते गुरु म्हणाले त्याला की या पेपरला तुला जेवढं शक्य आहे तेवढ्या छोट्या छोट्या भागांमध्ये त्याला फाडून टाक आणि छोटे छोटे तुकडे कर त्याचे. Soon the single sheet was torn into 100 tiny bits of paper. लगेच ते जे पेपर होता तो खूप साऱ्या छोट्या छोट्या भागांमध्ये विभागला गेला म्हणजे छोटे छोटे तुकडे केले. थ्रो द बीट्स आउट ऑफ दिस विंडो द टीचर टोल्ड हिम. त्या गुरुंनी त्याला सांगितलं की ह्या खिडकीमधून सर्व जे तुकडे आहेत ते फेकून दे कागदाचे. दॅट वॉज इझिली डन. It was a windy day and the tiny bits were scattered far and wide even as the young man watched. ते खूप सोपं गोष्ट होतं. तो म्हणाला किती सोपं आहे. त्याने खिडकीजवळ गेला आणि त्या वेळेला हवा चालू होती आणि तेव्हा त्याने खिडकीतून जेव्हा ते कागद फेकले तेव्हा ते खूप दूर विस्कळले गेले आणि खूप दूर दूरपर्यंत उडत गेले. Now go out into the street and collect as many bits of the paper as you can. The teacher ordered him. टीचरांनी त्याला आज्ञा दिली की आता तू रस्त्यावरती जा आणि जेवढे तुला पेपर आणणे शक्य असतील तेवढे पेपर पुन्हा घेऊन ये ते तुटलेले तुकडे त्याचे. द यंग मॅन वॉज टेकन अबॅक. आता तो तरुण व्यक्ती पुन्हा वापस आला म्हणजे परत आला. बट दॅट विल बी डिफिकल्ट ही स्टॅमर्ड. परंतु तो म्हणाला की हे खूप कठीण आहे. इट विल बी डिफिकल्ट इन डीड बट गो इट अ ट्राय द टीचर सजेस्टेड. तर टीचर म्हणाले की मला माहिती की हे कठीण आहे परंतु तरी पण तू जा आणि प्रयत्न कर. द यंग मॅन वेंट आउट. तो तरुण व्यक्ती होता तो बाहेर गेला. ही रिटर्न हाफ ॲन आवर लॅटर एक्झॉस्टेड. अर्धा एक तासाने तो परत आला थकून आणि ही हॅड नॉट बीन एबल टू गेट होल्ड अ सिंगल टॉर्न बीट फ्रॉम द पेपर ही हॅड टॉर्न अप जस्ट अ व्हाईल अर्लियर. तो त्याच्या हाती एकही कागदाचा तुकडा लागला नाही जो त्याने आता फाडून फेकलेले होते थोड्या वेळा अगोदर. दिस इज व्हॉट हॅपन्स विथ द स्पोकन वर्ड्स. अशा प्रकारे होतं आपल्या बोललेल्या शब्दांविषयी. द टीचर सेड टू हिम. असे शिक्षक त्याला म्हणाले. Once you have spoken the word aloud, it is very difficult to take them back.
एकदा आपण ते शब्द बोललो म्हणजे ते आता परत घेणं शक्य नसतं, खूप कठीण असतं. देअरफॉर लर्न टू थिंक बिफोर यू स्पीक इन अँगर. त्यामुळे रागामध्ये बोलायच्या अगोदर विचार करायला शिका, असं त्या गुरुने म्हटलं आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या पेजवर आपल्याला एक नोट्स दिली आहे सॉक्रेटिसची, ती पण आपण बघून घेऊया. ठीक आहे, मी त्याला थोडं ॲडजस्ट करून घेतो, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसेल ते. ठीक आहे. सॉक्रेटिस वॉज वन ऑफ द वाइजेस्ट मेन ऑफ द एन्शियंट वर्ल्ड. सॉक्रेटिस हा प्राचीन काळातील एकदम खूप हुशार व्यक्ती होता. Many were the youths whose lives is influenced for the better. त्याने खूप साऱ्या तरुण लोकांचं जीवन बदलून टाकलं चांगल्या गोष्टींमुळे. सॉक्रेटिस counseled his disciples to their mouth shut and speak only when absolutely necessary. सॉक्रेटिस त्यांच्या शिष्यांना सांगायचा की आपलं तोंड नेहमी बंद ठेवा, फक्त बोला जेव्हा आपल्याला गरज असेल, खूपच आवश्यक असेल तेव्हा. ओ वाईज वन, हाऊ मे वी नो व्हेन इट इज राईट टू स्पीक, दे आस्क हिम. तर एका व्यक्तीने त्याला विचारलं की मग आम्ही कसं ठरवायचं की ती गोष्ट आम्हाला कोणती गोष्ट आम्हाला बोलायसाठी योग्य आहे आणि कोणत्या गोष्टी आम्ही बोलायला नको. ओपन युअर माउथ टू स्पीक ओनली आफ्टर यू हॅव आस्क युअर सेल्फ 3 क्वेश्चन. तेव्हा ते म्हणाले की तुमचं तोंड तेव्हाच उघडा जेव्हा तुम्ही स्वतःला 3 प्रश्न विचारणार तेव्हा. अँड रिसीव अन अफर्मेटिव्ह आन्सर टू इच ऑफ द 3, रिप्लाइड सॉक्रेटिस. सॉक्रेटिस म्हणाले की एखादा शब्द बोलायच्या अगोदर आपण स्वतःला 3 प्रश्न विचारा आणि जर त्या 3 प्रश्नांचे उत्तर होकारार्थी असतील तरच तो प्रश्न विचारा. व्हॉट वेअर द 3 क्वेश्चन्स. तर ते 3 प्रश्न कोणते आहेत? द फर्स्ट क्वेश्चन वी मस्ट आस्क अवरसेल्फ बिफोर वी स्पीक इज इट ट्रू. म्हणजे पहिला प्रश्न जो आपण स्वतःला विचारला पाहिजे बोलण्या अगोदर तो म्हणजे हे खरं आहे का. इफ वी आर नॉट शुअर अबाउट द व्हेरासिटी ऑफ व्हॉट वी आर सेइंग, इट इज बेटर दॅट वी डू नॉट अटर अ वर्ड. जर आपल्याला निश्चित नसेल की हे खरं आहे की खोटं आहे तर आपण बोलायला नको, आपण चूप बसणेच हे योग्य आहे. व्हेन वी अटर वर्ड केअरलेसली वी अवरसेल्फ बिकम ट्रान्समिटर ऑफ अनट्रूथ. जेव्हा आपण निष्काळजीपणाने काहीतरी बोलतो तेव्हा आपण असत्य फैलवतो, म्हणजे असत्य पसरवतो, असं इथं सांगितलं आहे. द सेकंड क्वेश्चन टू आस्क इज, दुसरा प्रश्न तो विचारायला पाहिजे म्हणजे इज इट प्लीजंट. म्हणजे हे आनंददायी आहे का. मेनी आर द एम्प्टी रिमार्क्स अँड व्हेन स्टेटमेंट दॅट पीपल मेक इन आयडलनेस टू हर्ट अदर. खूप सारे जे व्यक्ती आहेत ते निष्काळजीपणे काहीतरी बडबड बकबक करतात आणि इतर लोकांना काय करतात तर दुखी करतात. इट इज बेटर दॅट दीज अनप्लीजंट वर्ड्स रिमेन अनस्पोकन. त्यामुळे हेच चांगलं आहे की जे आनंददायी जे शब्द नाहीत ते न बोललेलेच बरे. द थर्ड क्वेश्चन अकॉर्डिंग टू सॉक्रेटिस इज, तर सॉक्रेटिसनुसार तिसरा प्रश्न म्हणजे इज इट युजफुल. म्हणजे हे उपयोगी आहे का. इज अवर स्टेटमेंट्स गोइंग टू बेनिफिट द लिसनर. आपले जे वाक्य आहे ते ऐकणाऱ्याला फायदा करून देतील का. विल अवर वर्ड्स ब्रिंग कम्फर्ट टू समवन. आपले शब्द कोणाला आराम पोहोचवता आहेत का. आर वी लाईकली टू हेल्प समवन विथ व्हॉट वी से. आपण बोलल्यानंतर कोणाला काही मदत होते आहे का. ओनली इन दॅट केस शुड वी गो अहेड अँड स्पीक. तेव्हाच आपण बोलायला पाहिजे असं इथं सांगितलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो इथं आपला हा लेसन समाप्त झालेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.